हनुवटी जमिनीला शांत आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्झिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. सावकाश गती थांबायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग आणि दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आणि सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊन श्वास सोडत उच्चार. ओम. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. आणि करणार आहोत मेरुदंड वक्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय फोल्ड करायचाय, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे. एक. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक कृती. 2. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर टेकवा. ओंकार सर. तो पाय पूर्णपणे जमिनीवर टेकवा. गुडघा जाऊ देत जमिनीकडे. पाय अशा प्रकारे फोल्ड करा. हा बरोबर. आणि आता करा. बरोबर. आता करा. पुढे. आणि मग उजव्या बाजूला मागे वळून गुडघा आणि पाय उचलत असेल तर जेवढं तुम्हाला स्ट्रेच होईल मागे तेवढं स्ट्रेच करा, पाय न उचलता. पुन्हा एकदा श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. बरोबर. 3, 4 आणि 5. हीच कृती विरुद्ध बाजू. आता उजवा पाय सरळ करा. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल
उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. डावा गुडघा पूर्णपणे जमिनीवर असेल. आणि आता सुरुवात. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे, पुन्हा श्वास घेत वर आणि डाव्या बाजूला खाली वळून कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. उजवा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. हा, बरोबर. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, जास्तीत जास्त अंतर. करणार आहोत चक्की चालू. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे, तळवे स्क्रीनकडे. आणि आता लोअर बॅक मधून पुढे झुकून सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. आणि हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. 1, 2, 3, 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कमरेतला पुढे झुका मध्ये आणि डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचं. हात खाली, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि नौकाचालन. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेत हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. दोन्ही हात समोर. आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. बटरफ्लाय करून घ्यायचं. हाताची पकड पावलांच्या भोवती, डोळ्यालगत मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे, संथ आहे, हे आपलं आपण तपासून पहा. एका मागोमाग एक आपण जे काही लुजनिंग एक्सरसाइज केल्या त्या सगळ्याचा परिणाम. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आणि आता श्वास घेत घेत गुडघे वर, अगदी सावकाश. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पाठीची कमीत कमी हालचाल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल, जलद हालचाल करायची. गुडघे जास्तीत जास्त वर खाली वर खाली. बरोबर. सावकाश कृती थांबवायची. जी पावलं आता आपल्या शरीराच्या जवळ आहे ती थोडीशी पुढे घ्या. दोन्ही हातांनी दोन्ही पावलं पकडायचे. श्वास घेत थोडस मागे झुकायचंय आणि श्वास सोडत पुढे आपलं कपाळ पावलाकडे नेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता इथे येऊन थांबा. यथाशक्ती ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपलं कपाळ जास्तीत जास्त पावलाकडे नेण्याचा प्रयत्न करा. गुडघे जमिनीकडे सैल सोडा, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि शक्य असेल तर डोळे अलगद मिटून घ्यायचे. जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. सावकाश श्वास घेत घेत कमरेतलं सरळ. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. करूया नेक रोटेशन. आणि त्यासाठी साधी मांडी, दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती,
हाताची कोपरं शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता श्वास घेत आपल्याला उजवीकडे वळायचंय. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. आणि आता आपल्याला मान टिल्ट करायची आहे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान उजव्या बाजूला थोडीशी टिल्ट होईल. उजवा कान उजव्या खांद्याकडे. पुन्हा श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. बरोबर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. डावीकडे श्वासाशी आधारित करण्याचा प्रयत्न. मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. आता श्वास घेत मान आपली थोडीशी मागे जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर अगदी सावकाश वृद्धी. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. लास्ट राऊंड. श्वास सोडत खाली. आणि आता नेक रोटेशन. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी पुढे झोपण्याची कृती करणं टाळायचंय. त्यांनी उजवीकडून डावीकडे मान गोलाकार फिरवायची आहे. आणि बाकीच्यांनी फुल नेक रोटेशन. सुरुवात. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. हनुवटी गळ्याकडे येईल. पुन्हा एकदा उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. अजून 2 राऊंड आपले आपण करून घ्यायचे आहेत. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आपण जे काही नेक रोटेशन केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहण्यासाठी नेक रोटेशन अतिशय उपयुक्त. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगला समांतर. आणि आता पुन्हा श्वास घेत हात फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. दोन्ही हात खांद्यातून आडवे. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. दोन्ही हात सरळ उभे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. पुन्हा एकदा श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. 1 2 आणि 3. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. वरच्यावर आणि तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. बरोबर. आणि एकदा उजवीकडे टर्न व्हायचंय. उजव्या बाजूनी मागची भिंत बघा. मध्यभागी. मग डावीकडे ट्विस्ट. मागची भिंत. मध्यभागी. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. आता आपल्याला फक्त एकदा उजवीकडे आणि डावीकडे झुकायचंय. साइड वर्ड बेंड. सुरुवात करूया. मध्यभागी येऊन थांबा. आणि एकदा उजवीकडे. एकदा डावीकडे. बरोबर. उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे. डावीकडे. बरोबर. अजून एक लास्ट राऊंड. उजवीकडे. डावीकडे. थांबायचंय. पुन्हा हातांचे बोट सावकाश खाली घेऊन यायचे आणि आपल्या मानेच्या इथे मागे. मानेच्या मागे. तीच पकड मानेच्या मागे. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत लांब करा. आपल्या बरगड्यांचं आपण थोडस व्यायाम करतो ते ताण देतोय आणि प्रेशर देतोय. श्वास सोडत जवळ.
श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. थांबायचंय. आणि आता दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर घेऊन यायची आहेत. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि शोल्डर रोटेशन. सावकाश वरून खाली. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट आणि मागून पुढे. 1 2 बरोबर आणि 3. 3 वेळा झालं की मग थांबा दोन्ही बाजूंनी आणि पुन्हा दोन्ही हात गुडघ्यावर. दोन्ही पाय सरळ करा, दोन्ही हात मागे, विश्रांती. करणार आहोत आपण आता वक्रासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ येईल. उजवा हात मागे, जिथे आपल्या पाठीचा कणा आहे तिथे. डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्या. बरोबर. आणि सावकाश उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील एवढं आपल्याला मागे वळायचंय. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. वक्रासन. पाठीच्या कण्याला आणि पोटाला एकाच वेळेला पीळ येणार हे आसन आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा समोरून सोडून द्या. आता जो पाय आपला गुडघ्याच्या जवळ आहे तो आता गुडघ्याच्या पलीकडे घ्या, डाव्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा पाऊल डाव्या गुडघ्याच्या पलीकडे. डावा पाय फोल्ड करा, त्याची टाच उजव्या सीट खाली घ्या. बरोबर. व्यवस्थित उजवा पाय नीट उभा करून ठेवायचा, तो कुठेही आडवा किंवा जास्त न झुकता. बरोबर. आणि आता पुन्हा उजवा हात मागे, जिथे आपल्या पाठीचा कणा आहे तिथे. पुन्हा डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्या. बरोबर. आता आणि पुन्हा उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आता जो हात सपोर्ट साठी आपण पाठीच्या इथे ठेवलाय मागे, तो उजवा हात मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवता येतोय का बघा. मागून डाव्या पायाच्या मांडीवर. हा, बरोबर. आणि पुन्हा एकदा उजवीकडेच मागे वळून आपण मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना उजवा हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवता येत नसेल त्यांनी दोन्ही हात जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. हाताचा विळखा तसाच समोर ठेवा गुडघ्याला. हा हा हा. आणि तो हात जोडून घ्या आता. ते बघा या प्रकारे समोरून विळखा ठेवायचा आहे. हा, बरोबर. आणि आता उजव्या बाजूला मागे वळा. ट्विस्टिंग पुन्हा एकदा. यथाशक्ती थांबायचंय. आपण करतोय अर्धमत्स्येंद्रासन. डायबेटीस प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक. उलटचाल करताना सावकाश आधी मान मध्यभागी येईल. जो हात आपल्या मांडीवर आहे किंवा जोडलेला आहे तो सोडून द्या. जो खाली पाय आहे तो प्रथम सरळ करा आणि मग वरचा पाय सरळ. आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ येईल. उजवा पाय सरळ असेल. समोरून उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा द्या. डावा हात मागे, जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे. आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा पाय अजून सरळ करण्याचा प्रयत्न करा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढं मागे आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. अट्टाहास नसेल. कंठस्थ ग्रंथींवरती बघा, ताण आणि दाब जाणवत असेल. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल. समोरून हाताचा विळखा सोडून द्या
आणि जे पाऊल गुडघ्याच्या जवळ आहे ते आता गुडघ्याच्या पलीकडे ठेवा, उजव्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा पाय फोल्ड करून त्याचे टाच डाव्या सीट खाली. बघा, पुन्हा एकदा हाताचा विळखा, उजव्या हाताचा विळखा डाव्या पायाला, डावा हात मागे असेल. शक्य असेल त्यांनी डावा हात उजव्या पायाच्या मांडीवर मागून ठेवण्याचा प्रयत्न करा. जर हात मांडीपर्यंत पोहोचत नसेल तर दोन्ही हात जोडून घ्या. हाताचा विळखा तसाच समोर ठेवून, बरोबर. आणि पुन्हा एकदा मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. इथे आपले हिप जॉईंट सुद्धा मोकळे होतात, तिथे सुद्धा विशिष्ट प्रकारचा ताण आणि दाब आपल्याला जाणवतो. जोड श्वासाची. यथाशक्ती 1 ते 2 श्वास थांबायचं. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल. हाताचे जे हात आहेत जोडलेले ते सोडून घ्या. समोरून हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय जो खाली आहे तो प्रथम सरळ करा आणि मग डावा पाय आणि विश्रांती. आज आपण शयन स्थितीमध्ये एक नवीन आसन किंवा एक कृती मुद्रा म्हणता येईल, त्याला विपरीत करणी मुद्रा, हे बघणार आहोत. तर ज्यांना पाठीची दुखणी आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी झाली असेल, तर हे करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? वेट लॉस ज्यांना करायचे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक ही मुद्रा मानली गेलेली आहे. आणि स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण की याच्यामुळे गायनॅकच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. फक्त अजून एक स्त्रियांसाठी कॉन्ट्राइंडिकेशन असं आहे की ज्यांना पिरियड्स चालू असतील त्यावेळेला ही टॉप्सी टर्वे जी आसनं आहेत, म्हणजे जेव्हा आपण पाय 90 डिग्री वर घेतो, ती करणं टाळायचं आहे पिरियड्सच्या दिवसामध्ये. तर ही मुद्रा कशी करायची मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. थोडीशी ऍडव्हान्स कृती आहे. आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा असतो, तो पण हाताच्या आधाराने. जर तुम्हाला उचलताना त्रास होत असेल सीटचा भाग वरती, तर पायाचे अंगठे पकडून थांबायचं आहे त्या स्थितीमध्ये. तर मी दाखवते तुम्हाला कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. तर त्याच्या आधी आपल्याला रोलिंग करायचं आहे. हे रोलिंग सुद्धा दाखवते मी. जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस तुमची चालू कराल आणि हळूहळू जसजसं तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढेल त्या 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 वेळेला तुम्हाला हे करणं सोपं जाईल. थोडीशी ऍडव्हान्स आसन आहेत ही. तर आधी रोलिंग बघा कसं करायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय फोल्ड करायचे. आपल्या पायाला आपल्या हातांचा विळखा, म्हणजे हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून समोरून आपल्या पायाला विळखा द्यायचा आहे हातांचा. रोलिंग करताना एकदा अप अँड डाऊन, म्हणजे एकदा उठून उठायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. बघा या प्रकारे. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. एकदा आपल्याला उठायचंय, टाचा वर उचलायच्या आणि पुन्हा पाठीवर यायचं. जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला बघा सीटचा भाग उचलला जातो आणि पुढची जी काही ऍडव्हान्स आसनं आहेत ती करणं सोपं जातं. मॅटवर थांबून ही कृती करण्याचा प्रयत्न. हे झालं रोलिंग अप अँड डाऊन. आणि आता साईडवर रोलिंग, म्हणजे इथे एकदा उजव्या कुशीला वळायचं, डोकं न उचलता डाव्या कुशीला वळायचं, कपाळ जमिनीकडे. लक्षात आलंय? अप अँड डाऊन आणि उजवीकडे डावीकडे, साईडवर रोलिंग. हे झालं आपलं रोलिंग. आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत विपरीत करणी मुद्रा. तर हाताचं हे पूर्णपणे ब्रॅकेट सोडून दोन्ही पाय सरळ करून दोन्ही पाय सावकाश खाली. आणि आता बघा पुढची कृती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपल्याला दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने वर घ्यायचे, अगदी सावकाश, गुडघ्यातनं सरळ ठेवून. 30 अंश, मग 45, 60 आणि मग 90. 90 डिग्री पाय वर आले की मग आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या सीटच्या जवळ द्यायचा आणि सीटचा भाग थोडासा वर उचलायचा. जेवढं शक्य आहे तेवढा आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवावून वरती सिलिंगच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करायचा. हाताचा सपोर्ट पूर्णपणे सीटच्या इथे आहे. आपल्या शरीराचा भार जो आहे हा आपल्या पाठीचा कणा, आपले कंठस्थ ग्रंथी यांच्यावर पडतो. इथे रक्तप्रवाहाची दिशा बदलते.
तो पायाकडून हृदयाकडे व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्यांचं अँजिओप्लास्टी एंजिओग्राफी किंवा हृदयविकाराचा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी पण हे करणं टाळायचं आहे. आता ज्यांना एवढा सीटचा भाग वर उचलता येत नसेल त्यांनी काय करायचं बघा. उलट चाल करताना आधी आपले पाय जे आहेत, पावलं जी आहेत ती डोक्याच्या दिशेने घ्यायची, हातांचा सपोर्ट ठेवायचा जमिनीवर आणि पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर येईल. ही झाली आपली उलट चाल. आणि ज्यांना सीटचा भाग वर उचलता येत नसेल त्यांनी पायाचे अंगठे पकडून इथे थांबण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, लक्षात आलंय? आणि मग उलट चाल करताना पायाचे अंगठे सोडून द्यायचे, पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर आहेतच आणि मग ते सावकाश नियंत्रित जमिनीवर आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया का. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल. बरोबर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. थोडस पावलांमध्ये तुम्ही अँकल जॉईंट्स मधून पावलं वर खाली करू शकता, म्हणजे तिथले मसल्स जे आहेत हे मोकळे होतील. काफ मसल्स, अँकल जॉईंट्स, आपले नी मसल्स मोकळे होतील. पावलांमध्ये थोडीशी हालचाल करा. अँकल जॉईंट्स मधून पाऊल वर खाली करा, रोटेशन करा, गोलाकार फिरून घ्या तिथल्या तिथेच, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. पाठीवर पडून आपण ह्या सगळ्या कृती करतोय. हा बरोबर. थोडस रिलॅक्स होऊन जा. आणि आता आपण करूया रोलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशावर उचलायचे आणि मग ते फोल्ड करायचे. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या समोरून. हा बरोबर. आणि आता अगदी सावकाश तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे कृती करा, ओव्हर ट्राय न करता. सुरुवात करूया. उठून अप अँड डाऊन व्हायचंय आणि पाठीवर येते. बरोबर. हा, सावकाश सावकाश. हा छान. बरोबर. समजा सुरुवातीला टाचा वर उचलता येत नसतील तर काही हरकत नाहीये, पण उठून ऍटलिस्ट पाठीवर पडण्याचा प्रयत्न करा. हा बरोबर बरोबर बरोबर. सावकाश हो सावकाश. ठीक आहे, सावकाश पुन्हा पाठीवर या. हातांचा समोरून विळखा आहे आणि आता साईडवर आपल्याला वळायचंय. एकदा उजवीकडे, कपाळ जमिनीवर आणि मग डावीकडे, कपाळ जमिनीवर. उजव्या कुशीवर, डाव्या कुशीवर. 1 ते 2 वेळा करून घ्या. शक्यतो डोकं न उचलता ही कृती करण्याचा प्रयत्न करा. याच्याने आपल्या पाठीच्या कण्याला सुद्धा एक छान असा मसाज मिळतो. बरोबर. हम्म. मध्यभागी येऊन थांबा. हातांचा विळखा समोरून सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासा. वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने पूर्णपणे श्वास सोडा. आणि आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. करणार आहोत विपरीत करणी मुद्रा. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता आपल्याला हळूहळू दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घेऊन यायचे यथाशक्ती. सावकाश दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. बरोबर. सीटचा भाग थोडासा वर उचला आणि आपल्या हातांचा सपोर्ट द्या तिथे. हा ठीक आहे. हा ओंकार सर, होतंय तुमचं. अजून थोडेसे पाय वरती सरळ करण्याचा प्रयत्न करा. पावलं थोडीशी डोक्याकडे दिसत आहेत, ती थोडीशी वरती करण्याचा प्रयत्न. हा छान. तुमचंही छान झालंय दर्शनाताई.
तुम्ही सर काय करा, अनंत सर पायाचे अंगठे पकडा. पायाचे अंगठे पकडता येत नसतील तर तुमच्या पोटरीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे सपोर्ट द्या. गुडघ्याच्या मागे किंवा पोटरीच्या मागे सपोर्ट द्या हातांचा. हा, 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 बस बस. आणि डोकं अगदी रिलॅक्स ठेवा. मानेचे स्नायू खांदे पण एकदम रिलॅक्स ठेवा. हा, ठीक आहे. छान. उलट चाल करताना इथे थोडा वेळ यथाशक्ती थांबा, माझ्या सूचनेची वाट न बघता. तुम्ही कृती सोडली तरीही चालेल. आणि आता हळूहळू सावकाश आपले पाय, पावलं जी आहेत ही डोक्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा. हाताचा सपोर्ट द्या जमिनीवरती. आणि पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर येऊ दे. सावकाश, हा बरोबर, येऊ दे सावकाश. हा, ठीक आहे. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. इथे पूर्णपणे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर म्हणजे थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथींवरती ताण आणि दाब जाणवतो. म्हणून थायरॉइड उपचारात्मक सुद्धा ही विपरीत कणी मुद्रा मानली गेलेली आहे. इथे पूर्णपणे पाठीच्या मणक्याला ताण असतो. पोटावरती, गळ्यावरती प्रेशर असतो. सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टीव्ही पोश्चर करून घेऊया. आपल्या दोन्ही हातांचा स्टँड करून त्याच्यावर आता आपलं आपलं चेहरा. टीव्ही पोश्चर. बरोबर. दोन्ही पाय फोल्ड करा आणि दोन्ही पावलांनी टाळ्या वाजवा. दोन्ही पाय फोल्ड करून पायामध्ये अंतर असेल हा, आणि मग टाळ्या वाजवायच्या. जास्तीत जास्त पाय लांब आणि मग जवळ. बरोबर, छान. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे. मागच्या मागे दोन्ही पाय जोडून घ्या. पावलांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात खाली. कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. हातापायचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरे छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. दोन्ही पाय मागून ताणण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आहे. डोळे उघडायचे. श्वास सोडत सावकाश आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. बरोबर. आपण आता करणार आहोत चतुरंग दंडासन. तर त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हात फोल्ड करा जसं मगाशी केले होते त्याप्रमाणेच. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये. आता दोन्हीही पायांमध्ये मागून थोडस अंतर घ्या. आणि आता दोन्ही पावलांची बोटं जमिनीवर. टाचा सिलिंगच्या दिशेने. दोन्हीही पावलांचं माउंटन टाचा सिलिंगच्या दिशेने, पायाची बोटं जमिनीवर. आणि आता आपल्याला पुन्हा एकदा हळूहळू संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट पूर्णपणे संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. पोटाचा भाग सुद्धा वर उचलायचा प्रयत्न. हा, बरोबर. थोडासा सीटचा भाग खाली घ्या. अनंत सर. हा. आणि ओंकार सर हाताची कोपरं जमिनीवर टेकवा. हात खांद्यातून सरळ नका करू.
हा हा बरोबर. आता नजर समोर, नजर समोर, इथे थांबायचंय यथाशक्ती. ठीक आहे, बरोबर, खूप छान. एक, दोन, तीन, चार, पाच. उलट चाल, सावकाश, संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवा. कपाळ जमिनीवर येऊ दे. पावलाचं माउंटन सोडून द्या. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. आणि आता पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले कपाळ जमिनीवर. आता हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत, दोन्हीही हातांचे तळवे छातीच्या रेषेत, आणि हाताची कोपरं सिलिंगच्या बाजूत, सिलिंगच्या दिशेने. दोन्ही पायांमध्ये मागून थोडस अंतर. पुन्हा एकदा पावलांचं माउंटन, टाचा सिलिंगच्या दिशेला. आणि आता हळूहळू आपल्याला कमरेतनं सरळ वर यायचंय, जसं आपण सरळ हस्तभुजंगासन करतो त्याप्रमाणे. सूर्यनमस्काराची स्टेप, यावरती हळूहळू. बरोबर. गुडघे जमिनीपासून वर उचला. पर्वतासन करून घेऊया. दोन्ही पावलं जळून घ्या. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट. नजर आपली आपल्या नेवल रिजन कडे. आणि आता हळूहळू दोन्ही पावलं आपल्या हातांच्या जवळ घेऊन या. उजवा पाऊल पुढे, डावा पाऊल पुढे, असं करत करत हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. स्टँडिंग मध्ये या, सावकाश. विश्रांती, दंड स्थितीमध्ये. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया ताडासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात आपल्याला हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, नजर समोर. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. बॅलन्स जात असेल तर दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. नजर एका बिंदूकडे स्थिर. आणि स्ट्रेच, स्ट्रेच. बरोबर, स्ट्रेच. रिलॅक्स. टाचा खाली, दोन्ही हात खाली, आणि विश्रांती. सूर्यनमस्कार करून घेऊया. 4 सूर्यनमस्कार आपल्याला करायचे. दोन्ही पाय थोडस मॅटच्या पुढे येऊन उभे राहा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. सूर्यदेवतेचं स्मरण, मनन आणि चिंतन, आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, बरोबर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट. 8 पर्वतासन, 9 डावा उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्तपादासन, 11 स्तोत्रानासन, 12 नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे आहेत यथाशक्ती. आता फक्त मी अंक मोजेल. थोडीशी कृती जलद करण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे, 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे, 10, 11, 12. ओम सवित्रे नमः. 1, 2,
3, 4 उजवा पाय मागे, 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे, 10, 11, 12. आणि आता शेवटचा सूर्यनमस्कार. प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला 1 ते 2 सेकंद थांबायचं. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, थांबा. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, त्याकडे लक्ष. 3, थांबा. लोअर बॅक पासून आपल्या मणक्यापर्यंत आलेला ताण, त्याकडे लक्ष. 4, डावा पाय मागे, नजर सिलिंगकडे. आणि आता डाव्या पायाच्या थाय मसल्स वर आलेला ताण, कंठस्थ ग्रंथीवर आलेला ताण, त्याकडे लक्ष. 5, बरोबर. आता इथे नजर समोर, आपले दोन्ही पाय आणि दोन्ही हात, तिथे असलेला स्ट्रेच, त्याकडे लक्ष. 6, गुडघे जमिनीवर, हनुवटी जमिनीवर. पुन्हा एकदा, कुठे ताण वाटतोय त्याकडे लक्ष. आपल्या कंठस्थ ग्रंथींच्या इकडे तुम्हाला ताण जाणवत असेल, स्ट्रेच असेल, तिकडे लक्ष. 7, पुन्हा नजर सिलिंगकडे, गळ्यापासून पोटापर्यंत ताण. 8, नजर आपली आपल्या नेवल रिजन कडे, लोअर बॅक, दोन्ही पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स, तिथे आलेला स्ट्रेच, त्याकडे लक्ष. 9, डावा पाय पुढे, नजर सिलिंगकडे, पुन्हा एकदा कुठे स्ट्रेच आहे त्याकडे लक्ष. 10, ज्या भागावर ताण आहे तिकडे जाणीव. 11, दोन्ही हात वर. आणि 12, नमस्कार. मुखधोटी, श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून द्या. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. डोळे अलगद मिटून घ्यायचे. जाणीव आपल्या श्वासाची. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा. 1, 2, 3. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. प्राणायामाचा श्लोक, दोन्ही हात जोडून घेऊया. मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्ते तं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर.
आज आपण एक भस्त्रिका प्राणायाम बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला फोर्सफुली पूरक आणि फोर्सफुली रेचक दोन्हीही जे प्रकार म्हणजे श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी कृती आहे ती आपली फोर्सफुली होणार आहे. ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकाराचा कुठल्याही प्रकारचा त्रास असेल, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल, तर त्यांनी हा भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. याच्याने आपल्या श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, त्यामुळे पुढे त्रास होऊ शकतो. याचे फायदे असे आहेत की अस्थमा सारखे जे आजार आहेत हे आपल्यापासून लांब राहतात. आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं. थंडीचे दिवस आहेत म्हणून हा प्राणायाम करणं आपल्याला लाभदायक ठरू शकतं. बाहेरचं वातावरण खूप कमी आहे, थंड आहे, तर त्यामुळे जर आपण हा प्राणायाम केला तर आपलं थोडंसं आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, शरीराचं तापमान थोडंसं वाढतं. पण यथाशक्ती इथे प्रयत्न करायचा आहे. जी ट्रॅडिशनल भस्त्रिका आहे ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे ती आपण वर्गामध्ये इथे घेत नाही, कारण की आपला ऑनलाईन वर्ग आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला आपण मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. मग इथे या आपण जेव्हा ही भस्त्रिका करतो तेव्हा आपल्याला काही कृती करायच्या असतात. म्हणजे हाताच्या आधाराने आपण श्वास घेणार आणि सोडणाऱ्याची कृती करणार आहोत. मी तुम्हाला दाखवते आपण कसं करायचंय. श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती ही फोर्सफुली असणार आहे. जोरात श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा, पूरक रेचक फोर्सफुली. तर इथे हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या, दोन्ही हात आपल्या छातीसमोर ठेवायचे आणि पूरक करताना म्हणजे श्वास घेताना, जोरात श्वास घेताना हात पुढे येतील, श्वास सोडताना मागे. पूरक आणि रेचकची कृती फोर्सफुली आणि थोडीशी भराभर असेल. आपल्याला थोडीशी फास्ट मुवमेंट करायची आहे. त्याच्याने श्वासाची गती वाढेल, हृदयाची गती वाढेल, थोडंसं दम लागल्यासारखं वाटेल. तर ज्यांना अस्थमाचं जर ट्रीटमेंट चालू असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने ही कृती करायची आहे. ठीक आहे, आधी एक दाखवते मी आवर्तन. तर हाताच्या मुठी आपल्या छातीपाशी ठेवायच्या. फोर्सफुली पूरक, फोर्सफुली रेचक. बघा, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. अशा प्रकारे आपल्याला हाताची थोडीशी मुवमेंट जलद करायची, एकदा समोरून आणि एकदा वरती राहून. ठीक आहे, लक्षात आलंय? करूया सुरुवात आपण. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या, त्या आपल्या छातीपाशी असतील. हा, आणि आता सुरुवात करूया. फोर्सफुली पूरक, फोर्सफुली रेचक, पूरक 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 रेचक. आता हात वर. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, डोळे अलगद मिटून घ्या. श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटेल, त्याचा अनुभव. याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करूया शीतली प्राणायाम, जो आपण मागच्या वेळेला पाहिला होता. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, जिभेची पन्हळ, जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची समोरून. तोंडाने श्वास भरून घ्या, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. अजून एकदा. जीभ बाहेर, जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. हवा आतमध्ये भरून घ्या. जिभातमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. वाढलेली श्वासाची गती थोडीशी नॉर्मलला आली असेल. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. पहिली 2 बोटं फोल्ड करून अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद.
उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. लास्ट राऊंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर. शरीर आणि मनाचा समतोल साधणारा असा हा प्राणायाम. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. आज आपण भ्रामरीची आवर्तनं पाठीवर पडून करणार आहोत. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, दोन्ही हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून दिलेलं आहे. डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं मनातल्या मनात निरीक्षण. जिथे कुठे ताण वाटतोय तो भाग मनाने शिथिल करून घ्यायचा. आपली पावलं, पावलांची बोटं, तळपाय, टाच, अँकल जॉईंट्स, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या जांघेचा भाग, आपले हिप जॉईंट्स, सीटचा भाग, कमरेचा भाग. जिथे कुठे ताण वाटतोय त्या भागामध्ये थोडीशी हालचाल करून तो भाग रिलॅक्स करून घ्यायचा. दोन्ही हात, हातांची पाच बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा. पाठकड्यांमधले 33 मणके रिलॅक्स करायचे. आपल्या पोटातील स्नायू रिलॅक्स करायचे. छातीचा भाग, तिथला बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय एकदम रिलॅक्स. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू रिलॅक्स करून घेऊया. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमधली जीभ अगदी सैलसर सोडून द्या. आपले दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल, शिथिल आणि शिथिल. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर कापसासारखं हलकं हलकं हवेत तरंगत आहे. नाकाने एक श्वास भरून घेऊया. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून देऊया. सगळा स्ट्रेस आपला बाहेर निघून जातोय. हातांची ज्ञान मुद्रा तिथल्या तिथेच. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. करणार आहोत भ्रामरीची 3 आवर्तनं. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये प्रवेश करत आहे. आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. आपण स्ट्रेस आउट होत आहोत. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन.
भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. प्रचंड शांतता, आनंद, समाधान, याचा आनंद आपण या क्षणी घेत आहोत. सच्चित आनंद. आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आपण केलेली साधना, त्याचं समाधान, आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न स्थितीत स्वतःला संकल्प, माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधी विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्यही आनंदी आहे, समाधानी आहे. समत्वम योगोच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी प्रत्येक स्थिती ही बॅलन्स आहे, समतोल आहे. काय चांगलं आणि काय वाईट याचा मला पूर्णपणे मी अनुभव घेत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, सावकाश डाव्या कुशीला वळायचे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. दोन्ही हात जोडूया शांती पाठासाठी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ओ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षण बघूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित आपण आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत कमरेत बसवा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6ला. मीटिंग एंड करते. शुभ दिवस.